नमस्कार, मी अमोल देसाई आणि तुम्ही बघताय दख्खन मीडिया या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा। तर आज मी आलोय कानडेवाडी परिसरात, नेसरीपासून एक 3-4 किलोमीटरवरती सतीशदादा सावंत यांची साधारण या ठिकाणी 3.5 एकरची जमीन आहे। 3-3.5 एकर जमीन एका वेगळ्या गोष्टीसाठी देऊ केलेली आहे। या ठिकाणी होणार आहे विपश्यना केंद्र, त्यानंतर कुंडलिनी जागृती धाम, जे मला वाटतं महाराष्ट्रातलं, महाराजांनी मला असं सांगितलं की तिसरं हे आहे, बाकीचे 2 आहेत ती प्रोसेस मध्ये आहेत। आणि हे कुंडलिनी जागृती धाम काय असणार आहे किंवा इथं काय काय सोयी सुविधा असणार आहेत, UPSC MPSC करणाऱ्या मुलांसाठी या ठिकाणी सोयी सुविधा असणार आहेत, वृद्धाश्रम या ठिकाणी होणार आहे, बऱ्याच गोष्टी ज्या गडिंग्लज आजारात चंदगड परिसरात गरजेच्याच होत्या, तर या गोष्टींची निर्मिती या ठिकाणी होणार आहे। तर माझ्यासोबत आहेत दादा महाराज नातू, जे सुप्रसिद्ध महाराज आहेत आणि त्यांचं दर्शन घेण्याचं मला आज भाग्य लाभलेलं आहे। आणि आपल्या सर्वांच्या वतीनं, गडिंग्लज आजारा चंदगड परिसरातील सर्व भक्तांच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि ह्या केंद्राच्या बद्दल जाणून घ्यायला मला आवडेल तुमच्याकडून। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आणि उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांना माझे कोटी प्रणाम। त्यांच्यामुळेच मी ह्या गोष्टी करत आहे। स्वामी शक्तीपीठ ही संकल्पना श्री स्वामी समर्थांची स्वतःची आहे, कारण की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पुष्कळ ठिकाणी केंद्र आहेत, त्यानंतर मंदिरं आहेत, पण शक्तीपीठ असं कुठंच महाराष्ट्रामध्ये नाही आहे। शक्तीपीठ म्हणजे काय, की प्रत्येक अंतरात्म्यामध्ये असलेली एक विशिष्ट शक्ती, तिला आपण स्वामी शक्ती म्हणू शकतो, परमेश्वरी शक्ती म्हणू शकतो, परमात्म्याची शक्ती म्हणू शकतो, अशी ही शक्ती आहे। ह्या शक्तीचा वापर प्रत्येकाने आपल्या जीवनातली डेव्हलपमेंट, आपल्या स्वतःचं जीवन समृद्ध करण्यासाठी केला पाहिजे। तर शक्तीपीठ म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कुंडलिनी शक्ती अस्तित्वात असते आणि हिला जागृत जर केलं तर त्याचं जीवन सुखमय, समृद्धमय आणि आनंदमय आणि निरामय होतं। तर अशा पद्धतीचं आपण हे शक्तीपीठ आहे। ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, तिथे स्वामींची मूर्तीची स्थापना आपण इथे करणार आहोत। आणि त्याचबरोबर विपश्यना, ती विपश्यना जी आहे अनाहद नाद क्रिया यावर आधारित अशी ही विपश्यना असणार आहे। महाराजांनी कधी जातीभेद, धर्मभेद कधीच केलेला नाहीये। ते सर्व ठिकाणी जायचे, सर्व ठिकाणी ते असायचे। तर महाराजांची ही शिकवण आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायची। त्याबरोबर नुसतं अध्यात्म करून अंधश्रद्धेकडे पण वळायचं नाही, अंधश्रद्धा निर्मूलन सुद्धा आपल्याकडनं घडलं पाहिजे, हा त्या पाठीमागचा हेतू आहे। ज्याच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, असं आपण म्हणतो। तीच जी जिजामाता आहे आपल्या परिसरात, प्रत्येकाची आई ही जिजामाता आहे। आणि त्यांना आपण तिथे स्किल डेव्हलपमेंटच्या स्त्रियांना देणार आहोत। त्यांना कशा पद्धतीने स्वतःचा व्यवसाय उभा करता येईल, त्यांना कसा स्वतःचा रोजगार उभा करता येईल, आपण इथे ट्रेनिंग देणार आहोत। त्याचबरोबर इथल्या कृषी जे आहेत, कृषी बांधव जे आहेत, त्यांना स्थानिक येणाऱ्या काही कृषी समस्या आहेत, त्याच्यासाठी आपण कृषी सल्ला केंद्र विनामूल्य आपण करणार आहोत। त्याचबरोबर इथली युवा पिढी जी आहे तिला MSCIT, NEET, MPSC, UPSC ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, पोलीस भरती परीक्षा आहेत, सर्व ज्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा त्यांना लाखो रुपये फी भरावी लागते, पण प्रत्येकाची ती परिस्थिती नसते एवढी फी भरण्याची। म्हणून अत्यल्प दरामध्ये आपण इथे त्यांना हे सर्व शिकवणार आहोत। त्याचं कारण अत्यल्प दर का कमी बोललो मी, तर विनामूल्य केलं त्याची किंमत राहत नाही, म्हणून आपण अत्यल्प फी घेणार आहोत। आणि त्याबरोबर त्यांच्याकडनं एक संकल्प घेणार आहोत की मी शिकलो तसं मी 10 मुलांना पुढे शिकवीन, अशा मुलांनाच आपण पुढे नेणार आहोत। त्याचबरोबर आपण उत्तरायण म्हणून एक वृद्धाश्रम निर्माण करत आहोत। आणि हा वृद्धाश्रम असा असणार आहे, हा महाराष्ट्रातला सगळ्यात वेगळा असा असणार आहे, कारण की आतापर्यंत मी वृद्धाश्रम फिरलो, त्यात असले वृद्ध मरण येत नाही म्हणून जगायचं या हेतून ते जगत असतात। पण आपल्याकडे जो वृद्ध येणार आहे तो जगण्यासाठी जगणार आहे, काहीतरी करून दाखवण्यासाठी जो जगणार आहे। मग त्याला आपण त्याच्या अंगी असलेलं स्किल, त्याचा वापर आपण करून घेणार आहोत आणि त्याला तिथून रोजगार निर्मिती करून देणार आहोत। म्हणजे उदाहरणार्थ एखादा जर गायक असेल तर तो आपल्याच इथल्या आजूबाजूच्या मुलांना विनामूल्य शिकवेल, त्यातून काही रोजगार तयार होईल। यासाठी आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओ इथे करणार आहोत। एखादा नाटककार असेल, एखादा फिल्म सिटीतला व्यक्ती असेल, पण त्याला आता तो मार्केटमधून बाहेर गेलेला असेल वयोवृद्धामुळे, तर तो इथे येऊन आमच्या मुलांना, इथल्या मुलांना ट्रेनिंग देईल, शिकवण देईल। त्यासाठी आम्ही स्टुडिओ पण तयार करणार आहोत। एखादा आर्टिस्ट असेल तो पेंटिंगचं स्किल इथे देईल, शेतकरी असेल तो इतर शेतकऱ्यांना तो मदत करेल, म्हणजे त्याच्या अंगी असलेलं स्किलचा वापर आपण इथे करणार आहोत आणि त्याला रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याला असं आपण कोणावरती बोजा आहोत, आपण कोणाच्या तरी सजात जगतो आहोत
आश्रित आहोत अशी भावना त्याला येणार नाही. आणि ते स्वामींची ही जी मूर्ती आहे हिचा इतिहास आहे 100 वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे, अत्यंत जागृत आहे. आणि ती जे भक्त ज्या मनोकामना मागतात त्या पूर्ण करते. तशाच प्रकारे इथे हरिहराच्या पादुका पण आहेत. त्या पादुका सुद्धा एक हरिहर म्हणजे विष्णू आणि शंकराच्या अशा जागृत पादुका आहेत. याचं सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर त्या मूर्तीचं वैशिष्ट्य महाराजांनी मगाशी सांगितलेलं आम्हाला की मला तुमच्यापर्यंत ते पोचवायला आवडेल किंवा तुम्हाला पण ते ऐकायला आवडेल आणि नंतर तुम्ही त्या मूर्तीकडे दृष्टीने बघाल म्हणून मी सांगतो. मी सांगण्यापेक्षा महाराज मी तुम्हाला विनंती करतो की मूर्तीबद्दल किंवा त्या पादुकांबद्दल तुम्ही जरा सांगावं. 2016 मध्ये मी इंदोरला आम्ही गेलेलो होतो. दत्त जयंती होती आणि इंदोरमध्ये मी म्हणेल अशी थंडी होती. 6 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. अशा 6 डिग्री तापमानामध्ये सर्व स्वामी भक्त तिथले इंदोरमधले स्वामींना अभिषेक करत होतो. आम्ही सर्वांनी स्वेटर घातलेले होते आणि अभिषेक करत असताना एक दादा जे होते जे स्वामी भक्त ते अभिषेक करत होते, महाराजांसोबत होते. तेवढ्यात त्यांना ती मूर्ती गरम झाल्यासारखा भास झाला. म्हणा की महाराज देखो एक मूर्ती गरम हो गई असं लग रहा है मुझे. मग मी त्याला स्पर्श केला, मला गरम वाटली. मग तिथे 10-15 प्रत्येकाला ती गरम वाटली. आणि त्यानंतर हा चमत्कार नियमित घडायला लागला. दर दत्त जयंतीला ही मूर्ती जी आहे ही अभिषेक करताना बॉडी टेम्परेचर एवढी होते. तसंच ह्याचं असं आहे की काही घडणार असतील, काही घटना किंवा काही सूचना देणार असतील तर महाराजांचं म्हणजे वाईट घडणार असेल तर महाराजांचं हे कपाळ जे आहे हे जे पूर्ण काळं पडतं. त्याचे माझ्याकडे फोटो सुद्धा काही आहेत मी काढून ठेवलेले. अशा ह्या प्रकारची अत्यंत जागृत अशी ही मूर्ती आहे. चेहऱ्यावरचे भाव सुद्धा ती जे बदलतात. जर काही चुकलं असेल माझ्या हातून तर ती रागात बघताना मला पुष्कळात दिसते. पादुकांबद्दल पण मला ऐकायला आवडेल किंवा आमच्या रसिकांना ऐकायला आवडेल. ह्या पादुका ज्या आहेत हरिहराच्या पादुका आहेत. मी नर्मदे परिक्रमेसाठी होतो त्यावेळी छाती एवढ्या पाण्यामध्ये मी सूर्याला अर्घ देत असताना एक साधू गृहस्थ आले आणि त्यांनी मला हे 2 पादुका दिल्या. म्हणलं की बच्चा ये हरिहर की पादुका इसको संभाल के रख. तर मला काही सुचलं नाही, मी घेतल्या आणि बाहेर आलो. मी बाहेर आलो, माझ्यावर जी लोक होती तर की महाराज कहाँ से लेके आए. तर म्हटलं की वो साधू महाराज ने दिया, आपने देखा होगा ना, वो मेरे साथ बात कर रहे थे. लोगों ने की नहीं कोई नहीं था. बोले आप अकेले हाथ ऐसे करके खड़े थे, हमने तो किसी को देखा नहीं. तेव्हा मला कळलं की महाराज प्रत्यक्ष दत्त महाराज मला त्या देऊन गेलेले आहेत. या ठिकाणी दत्त मंदिर होणार आहे असं मी ऐकलं किंवा आपण आज औदुंबराचं झाड आणि बाकीची वडाचं झाड असे झाडं लावलेली आहेत. इथं जी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे किंवा मूर्ती आपण प्रतिष्ठापना करणार आहोत तर त्या मूर्तीबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याकडून ऐकल्यात. तर त्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही सांगावेत अशी माझी इच्छा आहे. इथे जी दत्त मूर्ती येणार आहे ती मूर्ती काही आपण विकत घेतलेली नाही. ही आहे 2022 ते 21ची गोष्ट आहे. मी त्यावेळी सांगलीला होतो आणि माझं नुकतंच दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण संपलं होतं. त्यावेळी मला एक दृष्टांत झाला की मी येतोय, पण मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं कारण माझ्या आजूबाजूला भरपूर लोक होते. म्हटलं कोणीतरी बोललं असेल मी येतो म्हणून दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी मला एक 40 गावावरनं फोन आला की असं आमच्या शेतामध्ये हे करताना एक दत्तमूर्ती आणि शंकराची पिंड सापडलेली आहे, त्याचं आम्ही काय करावं. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही ती विधिवत बाहेर काढा, त्याची पूजा करा आणि मंदिर बांधा. तर ते म्हणा की आम्ही मंदिर नाही बनवू शकत कारण आम्हाला सर्व गोष्टीचं एवढं विधिवत करता येणार नाही, पावणूक करता येणार नाही. तर आम्ही काय करावं. म्हटलं तुम्ही कोणाला देत असाल, कोणी घेऊन जात असेल तर घेऊन टाका. त्यावेळी त्यांनी अनेकांना विचारलं की तुम्ही मूर्ती घेणार का. तर पुष्कळ जण लोक तयार झाले. ती मूर्ती सुंदर आहे. पण काय झालं महाराजांना कदाचित त्यांच्याकडे जायचं नसेल, त्यांच्या घरात जे घेणार होते त्यांच्या घरात प्रॉब्लेम्स तयार झाले आणि मग ते म्हणाले की आम्हाला नको आहे. त्या ग्रस्ताने पुन्हा मला एकदा फोन केला की म्हणे महाराज कोणी घ्यायला तयार नाहीत, घाबरत आहेत, काय करू, विसर्जित करू का. म्हटलं नका, विसर्जित करू नका, मी सांगलीला आहे, तुम्ही आणू शकता का. म्हणे हो मी घेऊन येतो. मग ते 800 किलोमीटरचा प्रवास करून सांगलीला घेऊन आले. तो आले तो योग असा होता की दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता महाराज दारात उभे होते आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी छान मोठ्या प्रमाणात दत्त जयंती साजरी केली आणि त्यानंतर त्या मूर्तीचे असे अनेक चमत्कार अनेक भाविकांना झालेले आहेत. प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या मूर्तीतून असं वैशिष्ट्य आहे हे की मला काही त्रास होणार असेल तर आपोआप दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावरचा पूर्ण चेहरा किंवा कपाळ जे आहे काळं पडतं. त्याला म्हणजे आपल्याला न कळत ह्या घटना कळतात किंवा त्या संकेत देत असतात.
अशा ही जागृत मूर्ती जी आहे ती आपण इथे स्थापन करणार आहोत. त्यावरती छोटंसं शिवलिंग आहे ते पण आपण इथे स्थापन करणार आहोत, जेणेकरून सर्व भाविकांना ते दर्शनाचा लाभ व्हावा आणि त्यांच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या ही त्या पाठीमागची आपली इच्छा आहे. तर आपल्या भागाला जे गरजेचं होतं त्या सगळ्या गोष्टी या शक्तिपीठामध्ये असणार आहेत. आध्यात्मिक वारसा जो आहे किंवा स्वामी भक्तांसाठी जी विशेष पर्वणी असणार आहे. आणि जी मूर्ती मला वाटते या ठिकाणापासून ते 700-800 किलोमीटर वरती सापडलेली मूर्ती, कदाचित इतकंच त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा योग असेल किंवा महाराजांची इच्छा असेल किंवा आपल्या सर्वांचं भाग्य असेल की एवढी शक्ती असलेली जागृत मूर्ती या ठिकाणी बसणार आहे. UPSC MPSC करणाऱ्या मुलांसाठी त्या संधी आहेत, शेतकऱ्यांसाठीच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गरज जी होती भागाला की वृद्धाश्रम, म्हणजे वृद्धाश्रम नसणारच आहे पण उतरत्या काळात लोकांना किंवा त्या जे ज्येष्ठ आहेत त्यांना जगण्याची ऊर्जा मिळावी, जसं या ऊर्जा केंद्र असणार आहे. तर या भरपूर गोष्टी या ठिकाणी असणार आहेत. तुम्ही या परिसरातनं आडपूर दिशेला जर कधी जात असाल तर बोर्ड बघा, या ठिकाणी नक्की या आणि संपर्क करा. सगळ्यात शेवटी मला सतीशदादा सावंत यांचं कौतुक करावं वाटेल की या काळात जी भागाची गरज होती तर ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. आणि महाराजांनी पुरेसा म्हणण्यापेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त वेळ दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद. तुमचं दर्शन, तुमच्याशी गप्पा मारण्याचं भाग्य इतरही भक्तांना लाभो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. चिंतन श्री गुरुदेव.